नमस्कार. आज आपण टीबी म्हणजे क्षयरोग, त्याची कारणे, प्रकार आणि उपचारांबद्दल जाणून घेणार आहोत. टीबी एक गंभीर संसर्गजन्य रोग आहे जो आपल्या फुफ्फुसांवर प्राथमिक परिणाम करतो. टीबीला सामान्यपणे क्षयरोग म्हणून ओळखले जाते. हा रोग मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस नावाच्या बॅक्टेरियामुळे होतो. हा बॅक्टेरिया प्रामुख्याने फुफ्फुसांना संक्रमित करतो, ज्यामुळे रुग्णाला खोकला येतो आणि श्वास घेण्यास त्रास होतो. टीबी हवेतून पसरतो. जेव्हा संक्रमित व्यक्ती खोकते, शिंकते किंवा बोलते, तेव्हा सूक्ष्म थेंबांद्वारे बॅक्टेरिया हवेत पसरतात. टीबी रोगाचे मुख्यत्वे 2 प्रकार आहेत: सुप्त टीबी आणि सक्रिय टीबी. सुप्त टीबीमध्ये बॅक्टेरिया शरीरात निष्क्रिय राहतात, यामुळे कोणतीही लक्षणे दिसत नाहीत आणि हा संसर्गजन्य नसतो. सक्रिय टीबीमध्ये बॅक्टेरिया वाढू लागतात, व्यक्ती आजारी पडते आणि हा प्रकार इतरांना सहज पसरू शकतो. टीबीच्या उपचाराबद्दल चांगली बातमी म्हणजे तो पूर्णपणे बरा होण्याजोगा आहे. लवकर निदान आणि योग्य उपचारांनी टीबी निश्चितपणे बरा होऊ शकतो. टीबीवर डॉट्स नावाच्या अँटीबायोटिक्सच्या मिश्रणाने उपचार केला जातो. हा उपचार अत्यंत प्रभावी आहे. उपचाराचा सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे तो पूर्ण करणे. रुग्णांनी 6 ते 9 महिने नियमितपणे औषध घेणे आवश्यक आहे. एकही डोस वगळू नये. उपचारापेक्षा प्रतिबंध चांगला असतो. टीबी टाळण्यासाठी काही सोप्या खबरदारी घेणे महत्त्वाचे आहे. टीबी टाळण्यासाठी लहान मुलांना BCG लस देणे आवश्यक आहे. ही लस टीबीच्या गंभीर प्रकारांपासून संरक्षण करते. घरामध्ये आणि कामाच्या ठिकाणी हवा खेळती ठेवा आणि नैसर्गिक सूर्यप्रकाश येऊ द्या. यामुळे बॅक्टेरियाचा प्रसार कमी होतो. खोकताना किंवा शिंकताना तोंडावर रुमाल किंवा टिश्यू धरा. यामुळे हवेतून पसरणारा संसर्ग थांबतो. आपण सर्वांनी एकत्र येऊन आपले समाज टीबी मुक्त करण्यासाठी प्रयत्न करूया. लवकर निदान आणि संपूर्ण उपचार अनेकांचे जीवन वाचवू शकतात. या मोहिमेत सहभागी व्हा. जर तुम्हाला 2 आठवड्यांपेक्षा जास्त काळ खोकला असेल तर लगेच जवळच्या आरोग्य केंद्रात जाऊन तपासणी करून घ्या.